राज्यातील काही दिवसांपूर्वी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती लागू करण्यात आलेली आणि या मराठी सक्ती विरोधात काही रिक्षा चालकांनी अरेरावी आणि मुजोरीची भूमिका घेतली आहे। या विरोधात मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठी शिकण्यात कमीपणा वाटतो तर परत निघून जा असा थेट इशारा दिलाय आणि रिक्षा तसंच टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरती परिवहन मंत्री ठाम आहेत। तर या सगळ्या सक्तीला स्थगिती द्यावी अशी मागणी करत रिक्षा चालकांनी हायकोर्टात धाव घेतली। काम छोड़ कैसे जा पाएंगे? तो आपको क्या चाहिए, समय और चाहिए? समय जैसा धीरे धीरे आ जाएगा, लेकिन पूरे फराटे मराठी नहीं जा पाएगा 100%। ये जो पकड़ के फाइन मार रहे हैं ये तो गलत है ना सर। अमराठी रिक्षा चालकांच्या मुजोरी विरोधात संताप। मराठी शिकण्यात कमीपणा वाटतो तर परत निघून जा। त्या लोकांना रिक्षा चालवायचे तर चालवायला लावतील, नाही तर मग आपल्या घरी ठेवा रिक्षा। मनसेचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा। मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम। कांदिवलीतील चारकोप आणि घाटकोपरमध्ये मनसेनं लावलेल्या या बॅनरमधून अमराठी रिक्षा चालकांना थेट इशारा देण्यात आलाय। मराठी शिकण्यात आणि बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा असा संदेशच यातून देण्यात आलाय। मनसेनं बॅनरमधून हा इशारा देण्याला कारण ठरलंय ते कांदिवली आणि मीरा रोडमध्ये अमराठी रिक्षा चालकांनी केलेली अरेरावी। कांदिवलीच्या लिंक रोडमध्ये रिक्षा चालकांनी रास्ता रोको केला तर मीरा रोडमध्ये प्रवाशांना रिक्षातून उतरवण्याचा प्रकार करण्यात आला। यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। त्या लोकांना रिक्षा चालवायचे तर चालवायला लावतील, नाही तर मग आपल्या घरी ठेवा रिक्षा आणि कुठे आरटी ऑफिसला जाऊन आंदोलन करा। आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही, पण सामान्य मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही। मला असं वाटतं याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी आणि आम्ही दखल घेतली मग तुम्ही बोलणार की आम्ही लॉ अँड ऑर्डर काहीतरी गडबड करतो। मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे। मुदतवाढ जर तुम्ही दिलेली असाल तर आता त्याप्रमाणे त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली त्याच्यावर ॲक्शन व्हायला आवश्यक आहे। त्याप्रमाणे ॲक्शन काय घेणार ते आम्ही आता पाहतोय। दरम्यान मराठी भाषेच्या तपासणीपासून बचावासाठी काही ऑटो टॅक्सी चालकांनी रेल्वे स्थानक, मॉल आणि प्रमुख मार्ग टाळण्यास सुरुवात केली आहे। रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी नाकारली जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जाते। कारवाईच्या भीतीनं चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याचा दावा केला जातोय। यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय। रिक्षाचं कॅन्सल लायसन कॅन्सल करणार या काही तुमच्यावर कारवाई होणार आहे असं पण नाही आहे। पण तुम्ही आडमुठीपणा घेऊन गाड्या बंद करणे, रिक्षा जो रस्त्यावर आहे त्यांना तोडफोड करणे, ह्या जर गोष्टी तुम्ही ह्या दादागिरीच्या करत असाल तर ह्या महाराष्ट्रात मुळीच खपवून घेतल्या जाणार नाही। शॉर्ट जागे म्हणजे छोट्या जागेत जायचं छोट्या अंतरावर तर हे रिक्षावाले भाडं नाकारतात, ती सर्वात मोठी चूक आहे आणि सरकारने त्यांच्यावर ह्या गोष्टीसाठी कडक कायद्यात कारवाई करावी अशी इच्छा आहे। मराठी शिकण्याची तयारी अनेक रिक्षा चालकांनी दर्शवली असून त्यासाठी आणखी काही कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी काही रिक्षा चालकांनी केली आहे। चला जाता है सिर्फ ड्यूटी नहीं चलाता है, ड्यूटी में चला जो हाँ उससे उनको समय मिल ही नहीं पाता क्योंकि बहुत सारी जिम्मेदारी उनके ऊपर हैं, तो बच्चे हैं, परिवार हैं, तो अब वो छोड़ के काम छोड़ के कैसे जा पाएंगे? तो आपको क्या चाहिए, समय और चाहिए? समय जैसा धीरे धीरे आ जाएगा, लेकिन पूरे फराटे मराठी नहीं जा पाएगा 100%। आप संतुष्ट हैं? नहीं, हाँ साहब इससे संतुष्ट है, लेकिन टाइम देंगे तो संतुष्ट है। अभी ये जो पकड़ के फाइन मार रहे हैं ये तो गलत है ना सर। ये पकड़ के फाइन मारे वो गलत है। अब यहाँ की जो मातृभाषा है तो थोड़ा तो आना ही चाहिए। और कुछ लोग जो रिक्शा वालों से निवेदन है कि उल्टा पुल्टा मोबाइल में बोल के कि हम नहीं सीखेंगे, क्या करेंगे, यहीं रहेंगे, तो ऐसा आप बोलोगे तो सामने वाले को मौका मिलेगा तो एक झगड़े का और जो है आप लोग जड़ तैयार कर रहे हैं, ये सब ठीक नहीं है। ये दबाव अगर शुरू में दिया होता तो अभी तक आ गया होता। ओके, क्योंकि अब पहली बात हमें ये रिक्वेस्ट है कि पैसेंजर को भी बोलो हमारे साथ में मराठी में बात करें, तब हमको आएगा। ऐसा नहीं आएगा, अगर सामने वाला अगर मेरे से बात करेगा तब ना हम उसका उत्तर देंगे ना भाई। दरम्यान मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे नेते शशांक राव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। रिक्षा चालकांना मराठी सक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर प्रवाशांची संवाद साधताना जुजबी मराठी बोलणं आवश्यक असल्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी मांडली आहे। शशांकराव यांनी
मागणी आता केली की 3 महिन्याची अजून मुदतवाढ द्यावी, परंतु तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत. 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ. 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही. हो सॉरी बॅच लायसन्स नाही बॅच. राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच अशातच परप्रांतीय व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या मराठी माणसांना सेवा देऊ नका असं परप्रांतीय व्यक्ती बोलतायत. परप्रांतीयांच्या या मुजोरी विरोधात संताप व्यक्त केला जातोय. आज के रेलवे में जितने भी कैंटीन में भैया लोग काम करते हैं उनको सूचित किया जाता है किसी भी मराठी आदमी को खान पान की सेवा ना दी जाए, क्योंकि हमको मराठी आएगी तो हम महाराष्ट्र में रहेंगे. तो रेलवे में तो भैया लोग हैं, तो भैया लोग मराठियों को क्यों नाश्ता पानी कराएंगे भाई? उसको पूछना, तू भोजपुरी बोलेगा तो नाश्ता कराऊंगा बेटा तेरे को. मला असं वाटतं की आता ह्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची गरज आहे आणि आता रेल्वे असल्यामुळे ते केंद्र सरकारने पाहायला पाहिजेत की आता हे केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा मुंबईपर्यंत हा विषय मर्यादित नाही राहणार, हा इतर राज्यांमध्ये पण पसरणारा विषय आहे. म्हणजे एक प्रकारे ही जी मुजोरी आहे, दादागिरी आहे, याच्यावरती राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. नाहीतर तुम्हाला आठवत असेल की रेल्वेच्या वेळेला काय घडलं होतं, नंतर आम्ही काय केलं आणि मग आमच्यावर काय टीका झाली. राज्यात आतापर्यंत प्रवाशांशी मराठीत संवाद न साधणाऱ्या 1,500 रिक्षा चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीनंतर या रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची संधीही दिली जाणार आहे. यानंतरही मराठी न आल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करणार, कमावणार, मात्र मराठी शिकणारच नाही अशा मुजोरीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाच गेला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.